पेठ वडगाव नगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली। या निवडणुकीमध्ये सालपे गट आणि यादव गट यांच्यात टोकाची ईर्ष्या पाहायला मिळाली। दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान यंत्र मराठा समाज सांस्कृतिक सभागृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव युवराज मोरे आणि भीमराव कोरे यांनी त्यांच्या इमारतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आणि हाच कळीचा मुद्दा ठरला आहे। या कॅमेऱ्यावर पालिका प्रशासनाने हरकत घेत हे कॅमेरे तिथून तात्काळ हटवण्याचा निर्णय काल घेण्यात आला आणि कॅमेरे हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली असता त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। दरम्यान आज सकाळी देखील एका गटाच्या महिलांनी एकत्र येत गर्दी केली आणि आत बंदिस्त असणाऱ्या मतदान यंत्राचे डिस्प्ले स्क्रीनचा ऍक्सेस बाहेर देखील पाहायला मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली। दरम्यान या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत जमलेल्या महिलांवर गुन्हे दाखल करू असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आणि याच मुद्द्यावरून या ठिकाणी महिला, उपस्थित पत्रकार आणि प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे। प्रत्यक्ष मतमोजणीसाठी मतदान यंत्र उघडायला अजून 11 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, परंतु या 11 दिवसांमध्ये पेठ वडगाव मधलं राजकारण स्ट्रॉंग रूमच्या मुद्द्यावरून आणखीन काय वळण घेतं, प्रशासन काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी। तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वी साठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय। प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33।